कहाणी नागपंचमीची. ऐका देवा नागोबा, कहाणी तुमची. आटपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता. त्याला 5 सुना होत्या. चातुर्मासामध्ये श्रावण महिन्यात नागपंचमीचा दिवस आला तेव्हा कोणी आपल्या आजोळी, कोणी पंजोळी, तर कोणी आपल्या माहेरी अशा सर्व सुना गेल्या. त्यात सर्वात धाकट्या सुनेला माहेरच कोणीच नव्हतं. तेव्हा ती मनात फार दुःखी झाली व म्हणाली, माझा सर्व संबंधी नागोबा देवा आहे, तोच मला माहेरहून न्यावयास येईल. असं म्हणताच इतक्यात काय झालं, शेष भगवानास तिची दया आली. त्यानं ब्राह्मणाचा वेश घेऊन तो ह्या मुलीस नेण्याकरता आला. परंतु हा ब्राह्मण विचार करू लागला, इतके दिवस कुठे लपून राहिला व आताच कोठून आला. म्हणून त्याने आपल्या सुनेला विचारलं, परंतु तिनेही हाच माझा मामा आहे म्हणून सांगितले. ब्राह्मणाने त्या वेशधारी मामाबरोबर तिची रवानगी केली. पुढं त्या वेशधारी मामा म्हणजेच नागोबानं तिला आपल्या फणीवर बसवून वरवातील बिळात नेले व खरी हकीकत सांगितली आणि आपल्या बायका मुलांना समजावून सांगितले, हिला कोणीही चावू नका. एके दिवशी नागिन बाळंत होऊ लागली तेव्हा हिला दिवा धरावयास सांगितला. पुढे ती नागिन व्याली. तिची पिलं वळवळ करू लागली तेव्हा ही घाबरली व हातातील दिवा खाली पडला. पोरांची शेपटी भाजली. नागिन रागावली व तिने सर्व हकीकत आपल्या पतीला सांगितली. तो म्हणाला, तिला लवकरच तिच्या सासरी पोचून देऊ. पुढे आनंदाने राहू लागले. एक दिवस मुलीला अपार द्रव्य देऊन व त्याने मनुष्याचा वेश घेऊन मुलीला सासरी पोचवलं. परंतु नागाची पिलं मोठी झाली व आपल्या आई बापांना विचारू लागली, आमची शेपट कशानं तुटली. नागिनीनं मुलीची गोष्ट सांगितली. हे ऐकून त्यांना फार राग आला. तिचा सूड घ्यावा म्हणून ते तिच्या घरी आले. तो नागपंचमीचा दिवस होता. हिनं बराच वेळ भावाची वाट पाहिली. शेवटी ते काही येत नाही असे समजून तिनं भिंतीवर पाटावर नागाची चित्र काढली. त्यांची पूजा केली. जवळच नागाला दूध व लाह्या ठेवल्या. उकडीचा नैवेद्य दाखविला. हा सर्व प्रकार नागाची पिलं पाहत होती व शेवटी तिनं देवाची प्रार्थना केली, जय नागोबा देवा, जिथं माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत. असं म्हणून तिनं नमस्कार केला. इकडे हा सर्व प्रकार पाहून पिलांनी आपल्या मनातील राग घालविला. त्यांना तिची दया आली. पुढं त्या दिवशी त्यांनी तिथेच मुक्काम केला. दूध पाणी ठेवतात त्यात पहाटेच एक नवरत्नाचा हार ठेवून ते निघून गेले. दुसऱ्या दिवशी तिनं हा हार उचलून गळ्यात घातला. जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा होऊ. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.